पेपर सेकंड मधला पुस्तकातला 2 नंबरचा चॅप्टर आहे हा, सिक्वेन्सेस अँड सिरीज. पुस्तकातला पहिला चॅप्टर होता कॉम्प्लेक्स नंबर, त्याच्यानंतरचा हा चॅप्टर आहे दुसरा, सिक्वेन्सेस अँड सिरीज. पहा, सिक्वेन्सची डेफिनेशन लिहिलेली आहे. सिक्वेन्स, अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनाइट ऑर्डर इज कॉल्ड सिक्वेन्स. सिक्वेन्सची सुरुवात तुमची झालेली आहे 9वी 10वीला तुमच्याकडे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपलं झालेलं आहे. त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच एक सिक्वेन्स असते. मग सिक्वेन्सची ही डेफिनेशन आहे बघा. सिक्वेन्स, अ सेट ऑफ नंबर्स. सिक्वेन्स काय, तर एक सेट आहे. आता सेट आपण कसा लिहितो, तर जनरली सेट लिहिताना आपण नंबर्स जर लिहिले तर असे कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो आणि कॉमानी सेपरेट करतो आणि या सेटला आपण एक नाव देतो. तर हा एक सेट आहे. मग हा सिक्वेन्स सुद्धा एक सेट आहे, पण आपण हे नंबर्स असे कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिणार नाही, तर नुसते नंबर लिहिणार आणि ते नंबर आपण हे असे T1 T2 आपण सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहे कशी असते. हे 1 2 3 हे आपली सिक्वेन्स असते. मग सेट ऑफ नंबर्स, हे नंबर्स आहेत, या नंबरचा आपण सेट घेणार आहे वेअर दीज नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनाइट ऑर्डर. आता या सिक्वेन्स मध्ये काय, तर पहिला नंबर कुठला, दुसरा नंबर कुठला, तिसरा नंबर कुठला हे महत्वाचं. डेफिनाइट ऑर्डर ही महत्वाची आहे. अरेंजमेंट तुम्ही जी केलेली आहे त्याची ऑर्डर जी आहे, its order is important. So this set is called sequence. आता बघा, एखादा सेट जर आपण लिहिला तर आपण हा 1 2 3 असाही लिहू शकतो किंवा 2 3 1 असाही लिहू शकतो. यातले नंबर्स तुमचे पुढे मागे झाले तरी चालतात, पण सिक्वेन्स मध्ये तसं चालणार नाही. मग आपण सिक्वेन्स लिहिताना कशी लिहिणार, तर त्याची ऑर्डर महत्वाची आहे. डेफिनाइट ऑर्डर मध्ये तुमचे नंबर्स आले पाहिजेत. सो these orders are important. So this 1 2 3 4 so this is one sequence. याच्यामधला पहिला नंबर आहे 1, दुसरा नंबर आहे 2, तिसरा नंबर आहे 3, चौथा नंबर आहे 4 और 1 3 5 7. First number is 1, second number is 3, third number is 5, then 7, or suppose 2 5 8 like this. So first number is 2, second number is 5, third number is 8. So in sequence it is set of numbers, but you cannot write these numbers in curly bracket, only write separate by commas. And its arrangement, in its arrangement order is important. So these are some examples of sequences. So in general, sequence can be written as T1, T2, T3, T4, T5, and so on, Tn, and so on. So this is your first term. This T1 is your first term, or you can write like this. This T1 is your first term. Then T2 is your second term. Sequence जर अशी असेल, फॉर एक्झाम्पल आपलं पहिलं एक्झाम्पल बघा, 1 2 3 4 5. So this is your first term T1. This is your second term T2. This is your third term T3. This is your fourth term T4. So T2 is second term, T3 is third term, T4 is fourth term. Now what about Tn? Tn is your nth term. T10 is 10th term. Now T99 is your 99th term, like this. So this number, this base number is about term. Now consider the sequence 2 5 8 11 14 and so on. So this 2 is first term of the sequence, means it is T1. This 5 is second term of the sequence, so this is T2. Then 8
This 11 is fourth term of the sequence. This 14 is fifth term of the sequence. Like this. You can write nth term of this sequence also. The next definition is finite sequence. It is sequence, but it is finite sequence. So sequence containing finite number of terms is called finite sequence. Finite sequence काय तर एक sequence आहे, पण याच्या टर्म्स कशा आहेत बघा. A sequence containing finite number of terms. याचे जे टर्म्स आहेत या टर्म्स कशा आहेत तर finite terms आहेत. Means it is countable terms. Then it is called finite sequence. म्हणजे आपण sequence लिहिताना बघा, पहिली sequence अशी लिहिली होती आणि हे डॉट 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 करत गेलो होतो, म्हणजे या सिक्वेन्सला शेवट नाही. याचा कितीही टर्म्स आपल्याला लिहिता येतील. या सिक्वेन्सला शेवट नाही, म्हणजे शेवटी तुम्हाला 100 टर्म्स लिहायच्यात, 1000 टर्म्स लिहायच्यात, 1,00,000 टर्म्स लिहायच्यात, तुम्ही कितीही लिहू शकता. शेवटची टर्म किती नंबरची आहे. जेव्हा आपण शेवटी असं डॉट 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 करतो तेव्हा त्या सिक्वेन्सला शेवट नसतो. पण तेच आपण जर असं लिहिलं 1 2 3 4 5 सो ऑन अप टू 10, मग आता काय झालं, या सिक्वेन्सला शेवट झाला. या सिक्वेन्स मध्ये किती टर्म्स आहेत, किती नंबर्स आहेत हे आपल्याला काउंट करता येतं, मोजता येतं की ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे, ही तिसरी टर्म आहे. सो दीज टर्म्स आर फायनाइट. काउंटेबल टर्म्स असतील तर त्याला आपण म्हणणार फायनाइट सिक्वेन्स. फॉर एक्झाम्पल T1, T2, T3, T4 so on up to Tn. So last one is nth term. So there are n terms in this sequence. There are 10 terms in this sequence. Or you can write like this also: 1, 3, 5, 7, 9, 11. So this is finite sequence. याच्यामध्ये काय झालं तर या सिक्वेन्सचा शेवट झाला. टोटल टर्म्स किती आहेत हे आपल्याला काउंट करता आलं. सो दिस इज फायनाइट सिक्वेन्स. पुढची डेफिनेशन आहे बघा, इनफायनाइट सिक्वेन्स. आता ही सुद्धा एक सिक्वेन्स आहे, पण ही कशी आहे तर इनफायनाइट सिक्वेन्स आहे. आता फायनाइट सिक्वेन्स आपण बघितली की त्याच्यामधले एलिमेंट्स हे फायनाइट्स असतात, टोटल टर्म्स फायनाइट असतात म्हणजे काउंटेबल असतात. मग इनफायनाइट मध्ये काय असतील, काउंटेबल नसतील. सो अ सिक्वेन्स इज सेड टू बी इनफायनाइट. ती सिक्वेन्स इनफायनाइट आहे कधी, इफ इट इज नॉट फायनाइट सिक्वेन्स. जर ती फायनाइट सिक्वेन्स नसेल तर ती कशी झाली, इनफायनाइट झाली. मग आता फायनाइट सिक्वेन्स म्हणजे एलिमेंट्स काउंटेबल आले, टर्म्स काउंटेबल आल्या. बट इट इज नॉट फायनाइट मीन्स टर्म्स आर नॉट काउंटेबल. किती टर्म्स आहे हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे ती सिक्वेन्स आता जनरली कशी लिहिणार आपण, T1, T2, T3 सो ऑन अप टू Tn अँड सो ऑन. आता ह्या इथपर्यंत n टर्म झाल्या. ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, ही थर्ड टर्म, मग फोर्थ आली, ही nth टर्म आली. पण परत सिक्वेन्स पुढे वाढतीये, म्हणजे त्याच्यानंतरची टर्म असेल Tn+1, त्याच्यानंतरची असेल Tn+2. हे अशा टर्म्स वाढत जाणार आहेत, त्याला शेवट नाही. म्हणजे कसं झालं बघा, सपोज 1 2 3 4 सो ऑन, याला शेवट नाही. आपण nth टर्म लिहिली नाही, सगळं डॉट 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 करत गेलो. 2 5 8 11 and so on. So these are infinite sequence. Infinite sequence means they are not finite sequence. बघा पुढची डेफिनेशन आहे प्रोग्रेशन. Sequences that follow specific patterns are called progression. आता प्रोग्रेशन पुन्हा काय तर एक सिक्वेन्स आहे, पण ही सिक्वेन्स काय फॉलो करते तर स्पेसिफिक पॅटर्न फॉलो करते. म्हणजे पुढचा जो आपण सिक्वेन्सची पुढची जी टर्म लिहितो ती टर्म एका स्पेसिफिक ऑर्डरनी पुढे जाते, स्पेसिफिक पॅटर्ननी पुढे जाते. तर अशा सिक्वेन्सला आपण म्हणणार आहे प्रोग्रेशन. आता या प्रोग्रेशन मधला अरिथमॅटिक प्रोग्रेशन जो आहे एपी, हा एपी तुमचा बऱ्यापैकी झालेला आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये फक्त एपी ची nth टर्म पुन्हा सम ऑफ nth टर्म्स एवढंच थोडीशी रिव्हिजन वजा दिलाय, तर आपण तेवढंच बघणार आहे. या एपी वरची एक्झाम्पल आपल्या पुस्तकामध्ये नाहीत.
प्रोग्रेशन आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जे आपण एपी म्हणतो. अरिथमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन काय असते? इन अ सिक्वेन्स इफ द डिफरन्स बिटवीन एनी टर्म and its preceding term, that is tn plus 1 minus tn, it's constant, then it is arithmetic sequence. बघा, arithmetic sequence म्हणजे in a sequence the difference between any term and its preceding term, कुठलीही टर्म आणि त्याच्या आधीची टर्म, म्हणजे पुढची टर्म मायनस आधीची टर्म करायची. हे जर कॉन्स्टंट असेल, सेम असेल, तर अशा सिक्वेन्सला आपण म्हणतो अरिथमॅटिक सिक्वेन्स किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे कसं झालं बघा, तर T1 T2 T3 T4 सो अशी आपली एक सिक्वेन्स आहे. आपण म्हणूया की Tn पण आहे आणि पुढे अशी सिक्वेन्स आहे. तर आपण काय करणार, एक टर्म त्याच्या आधीची टर्म. आता आपल्याकडे पहिली टर्म ही T1 पासूनच सुरुवात होते, फर्स्ट टर्म T1 पासूनच होते. म्हणजे डिफरन्स जर घ्यायचा असेल तर आपल्याला या दोघांचा घ्यायला लागेल. आणि तो घेताना कसा घ्यायचा, एनी टर्म अँड इट्स प्रिसाइडिंग टर्म, म्हणजे पुढची टर्म आणि मायनस त्याच्या आधीची टर्म. म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल T2 मायनस T1, उलटी वजाबाकी करायची नाही. T1 मायनस T2 ही वजाबाकी करायची नाही. पुढची टर्म मायनस आधीची टर्म, एनी टर्म मायनस इट्स प्रिसाइडिंग टर्म. ही जर कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट म्हणजे काय, तर एखादा कॉन्स्टंट नंबर असेल, जे 2 3 मायनस 2 1 मायनस 1/2 असलं काहीतरी, तर अशा सिक्वेन्सला आपण म्हणतोय अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि हे नेहमी सेम येणार. म्हणजे T2 मायनस T1 जेवढं येतंय तेवढंच तुमचं T3 मायनस T2 येणार, तेवढंच तुमचं T4 मायनस T3 येणार. मग जनरली हे कसं लिहिलं, तर Tn नंतरची टर्म काय असेल, तर Tn प्लस 1 असेल. म्हणजे पुढची टर्म आली Tn प्लस 1 मायनस Tn. हे काय आलं, नेहमी कॉन्स्टंट आला. आणि हा कॉन्स्टंट, हा जो डिफरन्स आहे, हा नेहमी आपण कशाने दाखवतो, तर स्मॉल डी ने दाखवतो. इट्स कॉमन डिफरन्स, त्याला आपण म्हणतो कॉमन डिफरन्स. आणि हा डिफरन्स नेहमी सेम असतो. आता बघा, एखादी सिक्वेन्स अरिथमॅटिक सिक्वेन्स जर असेल तर त्यात काय होतं, पुढची टर्म मायनस आधीची टर्म, म्हणजे एनी टर्म मायनस इट्स प्रिसाइडिंग टर्म, इट इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड इट इज ऑलवेज डी. बघा, फॉर एक्झाम्पल 1 3 5 7 9. आता काय झालं, तरी मी ही एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन घेतलं, एपी घेतलं. आता हे कन्सिडर करताना मी कसं केलं, तर एक फर्स्ट टर्म मी माझी मनात कन्सिडर केली आणि याच्यामध्ये +2 ऍड केले. मग 1 मध्ये 2 ऍड केले, मला मिळाला 3. या 3 मध्ये पुन्हा 2 ऍड केले, मला मिळाला 5. या 5 मध्ये पुन्हा 2 ऍड केले, 7. 7 + 2 झालं 9. 9 + 2 होणार 11. 11 + 2 13. So this sequence is like this. Now see, what about T2 minus T1? T2 is your 3 minus 1, that is 2. Now T3 minus T2. T3 is your 5. So 5 minus T2 is 3. It is again 2. Then T4 minus T3. T4 is 7 minus 5 is 2. So what is this 2? हा 2 कुठून आला, जो आपण 2 इथं ऍड केला होता ना, हाच 2 आपल्याला इथे येतोय का, तर इथं काय केलं तुम्ही, आधीच्या नंबर मध्ये 2 ऍड करून पुढचा नंबर मिळवला, बरोबर ना. 1 + 2 3 झाले, 3 + 2 5 झाले, 5 + 2 7 झाले, 7 + 2 9 झाले. म्हणजे आधीच्या नंबर मध्ये 2 ऍड करून पुढचा नंबर मिळवला. तर इथं काय केलं आपण, पुढचा नंबर मायनस आधीचा नंबर केला, पुढचा नंबर मायनस आधीचा नंबर केला. मग इथं आपण किती ऍड केले होते, 2 ऍड केले होते, तेच आपल्याला वजाबाकीमध्ये मिळणार आहे, बरोबर आहे ना. मग हा जो, ही जी सबट्रॅक्शन आहे, ही सबट्रॅक्शन बघा नेहमी सेम आली. मग आता हा आपला कोण असणार आहे, तर कॉमन डिफरन्स असणार आहे डी, बरोबर. हा तो किती आला, 2 आला. आता ही फर्स्ट टर्म आहे आपली 1, ही जी आहे ही 1 फर्स्ट टर्म आहे. ही फर्स्ट टर्म मी कन्सिडर केली, मी माझ्या मनात ठरवलं की मला फर्स्ट टर्म काय पाहिजे आणि त्यात 2 ऍड करून मी पुढची टर्म मिळवली. मग आपण काय करूया, ही जी फर्स्ट टर्म, या फर्स्ट टर्मला म्हणूया ए. ही जी फर्स्ट टर्म आहे T1 T2 हे T3 आहे, हे T4 आहे, हे
5 आहे बरोबर. ही अशी सिक्वेन्स आहे. या फर्स्ट टर्मला म्हणजे 1 जो आहे या फर्स्ट टर्मला आपण जनरली म्हणणार ए. म्हणजे आता सिक्वेन्स आपल्याला अरिथमेटिक सिक्वेन्स जनरली लिहायची कशी आली बघा बरं. फर्स्ट टर्म झाली ए. आता हा 1 मिळाला, हा आपला T1 आहे बघा. हा ए म्हणजे कोण आहे T1 आहे. आता मला T2 मिळवायचा आहे. कसं वेळेला म्हणतो मी, तर याच्यामध्ये +2 ऍड केले होते आणि 3 मिळवला. आता +2 म्हणजे कोण झाला आपला D झाला. म्हणजे सेकंड टर्म कशी आली तर A + D आली होती का बघा. 1 + 2 म्हणजे हे 3 झालं बरोबर. त्याच्या पुढची टर्म कशी मिळवली मी, यात परत 2 मिळवले म्हणजे यात मला 2 मिळवावे लागतील म्हणजे D मिळवावा लागेल. मग यात D मिळवला म्हणजे A + D मध्ये परत D मिळवला तर किती होईल A + 2D होईल. परत तुमच्याकडे आहे A + 2D, यात पुन्हा D मिळवायचा म्हणजे पुढची टर्म किती झाली A + 3D झाली. मला एक dd वाढत जाणार आहे. याच्या पुढची टर्म काय असेल A + 4D. याच्या पुढची टर्म काय असेल A + 5D. म्हणजे काय झालं बघा, ही झाली तुमची फर्स्ट टर्म, ही झाली सेकंड टर्म, ही झाली थर्ड टर्म, ही झाली फोर्थ टर्म, ही झाली फिफ्थ टर्म, ही झाली सिक्स्थ टर्म. पटकन आता बघा. फर्स्ट टर्म A, सेकंड टर्म A + D, थर्ड टर्म A + 2D, फोर्थ टर्म A + 3D. ज्या नंबरची टर्म आहे त्याच्यापेक्षा एक नि कमी इथं D आहे बघा. 2 असेल 1D आहे, 3 आहे 2D आहे, 4 आहे 3D आहे, 5 आहे 4D आहे, 6 आहे 5D आहे बरोबर. मग आता मला या सिक्वेन्सचा nth टर्म लिहायची आहे. या सिक्वेन्सची nth टर्म लिहायची आहे. काय होतंय एक नि कमी असलेला D आहे म्हणजे इथं काय येईल nth टर्म आपली A + एक नि कमी असलेला n म्हणजे काय झालं तर n - 1 इंटू D आला. हे थोडंसं पुसते मी म्हणजे मला लिहायला जागा होईल. बघा nth टर्म किती आली A + n - 1 इंटू D. या n पेक्षा एक नि कमी असलेला कोएफिशियंट इथं आला. एक नि कमी असलेला म्हणजे इथं Tn आहे. n एक नि कमी कोणता झाला तर n - 1 झाला. म्हणजे आपली अरिथमेटिक सिक्वेन्स कशी तयार झाली बघा. तर A + D, A + 2D, A + 3D, A + 4D, so on. Nth term is A + n - 1 into D and again so on. ही सिक्वेन्स थांबणार नाही, अशी पुढे वाढत जाणार. So this is your AP, arithmetic progress. की ज्याच्यामध्ये काय झालं तुमचं तर सिक्वेन्स जी तुम्ही तयार केली, ही सिक्वेन्स कशी तयार केली तर फर्स्ट टर्म A कन्सिडर केली आणि त्यामध्ये D D D मिळवत गेला. हे तुमची सिक्वेन्स तयार झाली. मग आता बघा तुमचा T1 म्हणजे कोणाला A आला, T2 कोणाला A + D आला, T3 कोणाला A + 2D आला, Tn कोणाला बघा बरं A + n - 1 into D. So this is your nth term of AP. This is your nth term of AP. nth term of AP चं सूत्र काय आलं तर Tn = A + n - 1 into D. ही तुमची nth टर्म झाली. Then next is sum of n terms of AP. काय करायचं तर सम घ्यायची कोणाची n टर्म्सची. कोणाच्या तर AP च्या. एखादी सिक्वेन्स असेल AP, फॉर एक्झाम्पल आपण जनरल सिक्वेन्स लिहूया T1, T2, T3, T4 and so on. This is Tn and so on. This is 1 GP. हे काय तर एक अरिथमेटिक प्रोग्रेशन, एक AP आहे. तर याच्या पहिल्या n टर्म्स कोणत्या झाल्या तर इथपर्यंत झाल्या Tn पर्यंत. या पहिल्या n टर्म्सची सम घ्यायची म्हणजे बेरीज घ्यायची, ऍडिशन घ्यायची. सो ही बेरीज आपण म्हणतो SN. SN is T1 +
टर्म्सची बेरीज घ्यायची आणि ही बेरीज किती असते आपली, हे सूत्र तुमचं झालेलं आहे, त्यामुळे डायरेक्ट सूत्र पुस्तकामध्ये n/2 2a plus n minus 1 into d, n/2 2a plus n minus 1 into d, किंवा या सूत्राला आपण म्हणतो असं n/2, हे जर स्प्लिट केलं हे a plus a असणार ना हे, आणि हे a आणि हे अख्खं, हे काय झालं तुमचा tn झाला. सो a plus this is tn, किंवा यालाच आपण म्हणतो n/2 a plus l. आता हे l पुस्तकातलं कट झालेलं असेल कदाचित, कारण पूर्वीच्या सिलेबसला होतं. हा l म्हणजे कोण झाला तर tn झाला. सो दिस इज युअर sum of n terms of AP. बघा एक नोट बघतोय आपण, if T1, T2, T3, T4 so on up to Tn and so on are in AP. एक AP घेतली आपण, याच्या टर्म्स आहेत T1, T2, T3 so on up to Tn and so on. ह्या जर AP असतील तर अजून एक सिक्वेन्स आपण तयार केली. कशी केली बघा बरं. T1 plus K, म्हणजे या T1 फर्स्ट टर्म मध्ये आपण K ऍड केला. दुसरी टर्म आहे T2 plus K, म्हणजे या सेकंड टर्म मध्ये K ऍड केला. म्हणजे आपण काय करतोय, ही जी पहिली AP घेतलेली आहे त्याच्यामध्ये K ऍड करत नाही. सो T1 plus K, T2 plus K, T3 plus K so on up to Tn plus K and so on are in AP. तर ही सुद्धा काय असेल, एक AP असेल. किंवा दुसऱ्या बघा, यातच दुसरी सिक्वेन्स तयार करता येते, K into T1 then K into T2 then K into T3 so on up to K into Tn and so on. काय केलं, याच सिक्वेन्सच्या सगळ्या टर्मला K ने मल्टिप्लाय केलं. हा K एक रियल नंबर असेल, नॉन झिरो नंबर असेल. हा जो K आहे हा K आपला कोण आहे तर एक रियल नंबर आहे, नॉन झिरो नंबर आहे. मग यातच आपण काय केलं, एकदा फर्स्ट सिक्वेन्सच्या सगळ्या टर्म्स मध्ये K ऍड केला, तर दुसऱ्या सिक्वेन्स मध्ये काय केलं, सगळ्या सिक्वेन्सच्या टर्म्सला K ने मल्टिप्लाय केलं. सो फर्स्ट सिक्वेन्स इज T1 plus K, T2 plus K, T3 plus K, Tn plus K are also in AP. Similarly, if you multiply all the terms of first sequence by K, then your new sequence is K T1, K T2, K T3, so on up to K Tn and so on are in AP. तर ही सुद्धा काय असेल आपली एक AP असेल. फॉर एक्झाम्पल बघा, आपण एखादी सिक्वेन्स घेऊ 1 3 किंवा 1 2 3 4 अँड सो ऑन. ही एक AP आहे, याची nth टर्म आहे n आणि ही एक AP आहे. मग आपण काय करूया तर K म्हणजे 2 कन्सिडर करूया. म्हणजे पहिली सिक्वेन्स काय आली बघा, तर प्रत्येक टर्म मध्ये 2 ऍड करायचा. या 2 ऍड केला 3 झाले, वाटतं ना. या 1 मध्ये 2 ऍड केला 3 झाले, पुन्हा 2 मध्ये 2 ऍड केला 4 झाले, 3 मध्ये 2 ऍड केला 5 झाले, 4 मध्ये 2 ऍड केला 6 झाले, पुन्हा या n मध्ये 2 ऍड केला n plus 2 झाले अँड सो ऑन. तर ही सुद्धा एक AP आहे. चेक करूयात आपण ही AP आहे की नाही. बघा AP ची डेफिनेशन सांगते, पुढची टर्म मायनस आधीची टर्म ही कॉन्स्टंट असते. बघा येईल का, T2 minus T1, T2 minus T1 कोण झाला, 4 minus 3 झालं, किती आलं 1 झालं. तेवढंच 5 minus 4 केलं मी, हे 1 आलं का तेवढंच बघा. किंवा 6 minus 5 केलं 1 आलं, म्हणजे सबट्रॅक्शन नेहमी सेम येते, त्यामुळे ही काय झाली AP झाली. आता दुसरी सिक्वेन्स बघा, 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. याच सिक्वेन्सला याला 2 न मल्टिप्लाय केलं 2 आलं, याला 2 न मल्टिप्लाय केलं 4 आलं, याला 2 न मल्टिप्लाय केलं 6 आलं, याला 2 न मल्टिप्लाय केलं 8 आलं अँड सो ऑन. याला 2 न मल्टिप्लाय केलं 2n आलं. ही सुद्धा एक काय असेल तर एक AP असेल. चेक करूयात आपण. बघा 4 minus 2 किती आलं 2 आलं, 6 minus 4 किती आलं, पुन्हा 2 आलं, येत आहे ना. पुन्हा 8 minus 2 करा 2च येणार येईल,
म्हणजे डिफरन्स सेम आहे, म्हणजे ही पण काय एक एपी आहे. तर हे आपलं सगळं एपी बद्दल होतं, अरिथमॅटिक प्रोग्रेशन बद्दल होतं. याची एक्झाम्पल आपल्या पुस्तकामध्ये नाहीये, पण याची रिव्हिजन मात्र आहे. याचा उपयोग आपल्याला कुठे ना कुठेतरी करावा लागणार आहे. त्यामुळं रिव्हिजन आपण ही अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. या अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा टीएन, पुन्हा ती सिक्वेन्स जनरली कशी असते, म्हणजे ए प्लस डी, ए प्लस 2d. आता महत्वाचं काय तर हेच आहे की ती सिक्वेन्स कशी असते, ए प्लस डी, ए प्लस 2d, so on up to a plus n minus 1 into d and so on. आणि पुन्हा tn चा फॉर्म्युला काय आहे, a plus n minus 1 into d, आणि sn चा फॉर्म्युला काय n upon 2a plus n minus 1 into d. हे एवढं यातलं महत्वाचं आहे. आपण काय बघितलं तर फायनाइट सिक्वेन्स आणि इनफायनाइट सिक्वेन्स आणि सिक्वेन्सची डेफिनेशन बघितली होती. ह्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन पर्यंतच तुमचं सगळं जुन्या सिलेबसच आहे. यात नवीन असं आपण काहीच बघितलेलं नाहीये. ही सगळी रिव्हिजन झाली आपली. मग या रिव्हिजन वरून आता पुढे आपल्याला पुढचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणून एक आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन जसं आहे तसं जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आपल्याला बघायचं.